हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 22, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अर्जुन आणि अनोखीच्या कथेमध्ये पुढे काय काय घडतंय ते जाणून घेऊया. अनोखी, डोंट बी वरी, सगळं ठीक होईल. यासाठीही काही ना काही मार्ग नक्कीच निघेल, अर्णव अनोखीला धीर देत म्हणाला. इकडे अर्जुनने मृणालला तिच्या ऑफिसमध्ये सोडलं आणि आपल्या मीटिंगला निघून गेला. अर्जुन असा का वागत होता हे न समजण्याइतकी मृणाल मूर्ख तर नव्हती. आता पुढे अर्जुनच्या प्रोजेक्टला आता सुरुवात झाली होती. त्याला कमीत कमी वेळात वर्ल्ड बेस्ट प्रोजेक्ट बनवायचं होतं. त्यासाठी तो काहीही करायला तयार होता. अर्णव आणि त्याच्या ऑफिसचा स्टाफ त्याला मदत करण्यासाठी सज्ज होतेच. अनोखी आता तिच्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाली होती. तिकडे तिला थोडं एकटं एकटं वाटत होतं. तिथे शालिनी काकू होत्या. त्या नेहमीच तिला मुलीप्रमाणे वागवत होत्या, पण इथल्या ओनर फारशा काही बोलत नव्हत्या. रचनाचं टेन्शन दिवसागणिक वाढत होतं. दिवस संपत होते पण अजून साधे 1 लाखही जमा झाले नव्हते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर रचना खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. हे रचू, अगं काय झालं? चेहरा का पाडून बसली आहेस? अनोखीने विचारलं. अनु, यार 1 महिना बघता बघता संपेल, पण अजून माझ्याकडे 1 लाखही जमा झाले नाहीत. काय करू ग, खूपच टेन्शन येत आहे, रचना म्हणाली. रचू, माझ्याकडे माझ्या अकाउंटमध्ये काही 2 लाख जमा आहेत, जे मला बाबांच्या मित्रांनी पाठवले होते. मी त्यांना कधी हातही लावला नाही. कधी गरज लागली तरच काढीन असा विचार केला, नाही तर त्यांना परत करून टाकीन. पण आता आपल्याला गरज आहे तर ते पैसे मी अकाउंटमधून काढून घेते, अनोखी रचनाला म्हणाली. अनु, नको, ते त्या काकांनी तुझ्यासाठी दिले आहेत. तू माझ्यासाठी ते काढू नको, तसेच राहू दे, रचना म्हणाली. रचू, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी काय असतं? तू आणि मी काही वेगळे आहोत का? ते काही नाही, तेवढं तर तेवढे. आणि माझ्याकडे माझे 1 ते 1.5 लाख रुपये जमा असतील. ते मिळून 3.5 लाख रुपये जमा होतील, अनोखी म्हणाली. अनु, पण आपल्याला 25 लाख जमा करायचे आहेत. तुझ्या आणि माझ्याकडे मिळून 5 लाख जमा होतील, पण तरीही अजून 20 लाख हवेत आहेत. काय करायचं? रचना काळजीच्या स्वरात म्हणाली. तुम्ही एक काम का करत नाही? ऑफिसमधून लोनसाठी का विचारत नाही? प्रसाद तिथे येत म्हणाला. अरे वेडा आहे का तू? 20 लाखाचं लोन कसं देतील ते? अनोखी वैतागत म्हणाली. अगं विचारून बघायला काय हरकत आहे? नाही म्हणाले तर ठीक आहे, पण जर द्यायला तयार झाले तर हिचं काम होऊन जाईल ना, प्रसाद म्हणाला. रचना, प्रसाद म्हणतोय ते बरोबर आहे, विचारायला काय हरकत आहे? मी एक काम करते, आधी अर्णव सरांशी बोलते, ते काय बोलतात ते बघते, अनोखी म्हणाली. बरं ठीक आहे, तू बोलून बघ, रचना म्हणाली. थोडं बोलून तिघेही आपापल्या कामाला लागले. अर्जुन आणि अर्णव आज ऑफिसमध्ये आले तर आजही मृणाल अर्जुनची वाट बघत बसली होती. तिला बघून अर्णव गालातच हसला आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेला. आणि अर्जुन आपल्या कपाळावर आट्या पाडत त्याच्या मागून मृणाली गेली, पण यावेळी त्याची परवानगी घेऊनच. आज मृणालने पिंक कलरची कॉटन सिल्क साडी घातली होती. त्यात आज ती खूपच खुलून दिसत होती. अर्जुनने नेहमीप्रमाणे तिच्याकडे एक नजर टाकली आणि परत आपल्या कामात मग्न झाला. अर्जुन, मला असं वाटतंय तुला मी ते येते ते आवडत नाही. तू मला टाळण्याचा प्रयत्न करत आहेस, मृणाल स्पष्टपणे म्हणाली. असं काही नाही, काम एवढं आहे आणि तू इथे बसलेली असतेस तर कधी कधी असं वाटतं की कोणी माझ्यावर लक्ष ठेवून आहे का, आणि मला ते आवडत नाही, अर्जुननेही तिच्याप्रमाणे स्पष्टपणे उत्तर दिलं. ओके अर्जुन, पण तू मला तुझ्या केबिनमध्ये दुसरीकडे कुठेतरी जागा दे. एवढं मोठं केबिन आहे तुझं, एका बाजूला बसेन मी, मृणाल एकदम समजूतदारपणाचा आवाहनात म्हणाली. ठीक आहे, मी आजच तुझं टेबल लावायला सांगतो, पण तू असं तुझ्या ऑफिसचं काम सोडून किती दिवस इथे राहणार आहेस? अर्जुन मूळ मुद्द्याचं बोलत म्हणाला. अर्जुन, डोंट वरी, जास्त दिवस नाही राहणार मी इथे, फक्त काही दिवस. पण खरं सांगू का, मला तुझ्याबरोबर पार्टनरशिप करायला नक्की आवडेल.
कारण तू अगदी माझ्यासारखाच आहेस आणि आय लाईक इट. मृणाल किंचित हसत म्हणाले. पण अर्जुनचा चेहरा निर्विकारच होता. त्याचं लक्ष त्याच्या कामातच होतं. अर्जुन, मी तुझ्याशी काहीतरी बोलते. मृणाल थोडं वैतागत म्हणाली. हो, मी ऐकतोय. आणि तुला माहीतच असेल की मला बिझनेसमध्ये कोणाशीही पार्टनरशिप करायला नाही आवडत. अर्जुन फाईलमधलं आपलं लक्ष न हटवता म्हणाला. फक्त बिझनेसमध्येच नाही तर तुझी लाईफ पार्टनरही बनायला आवडेल. मृणाल तिच्या स्वभावानुसार बिनधास्तपणे म्हणाले. ओ रिअली? पण मला या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नाही. अर्जुन निर्विकारप्रमाणे म्हणाला. ओके, आता नसेल, पण कधी या बाबतीत विचार करशील तर सगळ्यात आधी माझा विचार नक्की कर. मी तुझी वाट बघेन. बिकॉज आय लाईक यू, मृणाल म्हणाले. मृणालला वाटलं तिच्या बोलण्यावर अर्जुनचं काहीतरी रिॲक्शन असेल. तो आपल्याकडे बघेल, पण तिच्या बोलण्याचा अर्जुनवर काहीही परिणाम झाल्यासारखा दिसत नव्हता. मृणाल, तुझं बोलून झालं असेल तर कामावर लक्ष देऊया. आय थिंक ते जास्त इम्पॉर्टंट आहे, अर्जुन म्हणाला. ओके, मृणाल एक लांब उसासा टाकत म्हणाले. याला ताब्यात घेणं खूपच कठीण आहे. काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. फाईलमध्ये बघत मृणाल विचार करत होती. इकडे लंच टाईममध्ये अनोखी अर्णवच्या केबिनमध्ये आली होती. पण अर्णव अर्जुनच्या केबिनमध्ये होता, त्यामुळे तिचं बोलणं अर्णवशी होऊ शकलं नाही. ती परत आपल्या केबिनमध्ये आली. काय ग, काय झालं? बोललीस का अर्णव सरांशी? रचना एवढं म्हणत पटकन उभी राहिली. नाही ग, सर नाहीत आपल्या केबिनमध्ये. ते त्या खडूसच्या केबिनमध्ये गेले आहेत. तिथून आले की बोलते मग. अनोखी आपल्याच नादात बोलत होती आणि रचना तिला मागे बघ असा इशारा करत होती. काय आहे ग तुझं, सारखं मागे बघायला सांगतेस? मागे खडूस उभा आहे का? असं म्हणून अनोखी मागे वळली आणि तिची बोलतीच बंद झाली. मागे अर्जुन उभा होता आणि त्याच्याबरोबर अर्णव, जो नेहमीप्रमाणे आपलं हसू दाबण्याचा प्रयत्न करत होता. अर्जुनने तिच्याकडे रागाने डोळे पाडून बघत होता. मिस, काय नाव आहे तुझं? व्हॉट एव्हर. तुला इथे मी तुझ्या बॉसला खडूस बोलण्याचा पगार देतो का? अर्जुनने थोड्या चढ्या आवाजात विचारलं. सॉरी सर, अनोखी खाली मान घालून म्हणाले. व्हॉट सॉरी? ज्या वेळी तू माझ्या समोर येतेस त्यावेळी तुझ्या तोंडातून हा शब्द मी ऐकतोस. तुझा बॉस आहे मी, रिस्पेक्ट करायला शिक. नसेल जमत तर फक्त आपल्या कामावर लक्ष दे. इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात आपला टाइम आणि एनर्जी वेस्ट करू नको, समजला? अर्जुन आज अनोखीवर खूपच रागवला होता. आणि मी अजूनही तुझ्याशी प्रेमानेच वागत आहे. मला माझा खडूसपणा दाखवण्यास भाग पडू नका. अर्जुन खास अनोखीला उद्देशून सगळ्यांकडे बघत म्हणाला. सगळे बिचारे आपली मान खाली घालून उभे होते. अनोखीमुळे आज सगळ्यांनाच ओरडा पडला होता. उद्या आपली सगळी प्रोजेक्ट टीम आपल्या साईटवर जाणार आहे, त्यामुळे उद्यासाठी प्रिपेअर होऊन या. कदाचित रात्री तिथेच राहावं लागेल. तिथे तुम्हाला राहण्याची सगळी व्यवस्था असेल. कोणाला काही शंका असतील तर आत्ताच विचारून घ्या. मागून कुजबूज झालेली मला आवडत नाही, अर्जुन चिडत म्हणाला. नो सर, काहीच शंका नाही, त्यातील एक जण म्हणाला. ओके गुड, सो रेडी फॉर टुमारो. असं म्हणून अनोखीकडे परत एकदा रागाची नजर टाकून अर्जुन निघून गेला आणि तिथले सगळे अनोखीवर तुटून पडले. सॉरी यार, किती बोलता. मला थोडी माहित होतं की ते मागेच उभे आहेत, भूतासारखे. कधीही मागे येऊन उभे राहतात. मी काय करू? सगळे अनोखीला बोलायला लागल्यानंतर अनोखी वैतागत म्हणाली. अगं पण तू त्यांना खडूस बोलतेसच का? म्हणून हे सगळं होतं, रचना तिच्यावर थोडी चिडत म्हणाली. अगं रचू, त्यांचं नाव काढलंस की माझ्या तोंडून खडूस हा शब्द आपणच बाहेर पडतो. त्याला मी काय करणार? अनोखी किंचित हसत म्हणाले. अनु, मुद्दाम करतेस तू, माहित आहे मला. पण काही झाले तरी आपले बॉस आहेत ते, रचना म्हणाली. हा ठीक आहे, माहित आहे मला. तू कामाला लाग, नाहीतर तो खडूस, सॉरी, आपले बॉस येऊन परत ओरडतील, अनोखी म्हणाली. रचनानेही कधीच सुधारणार नाही या अर्थाने मान हलवली आणि आपल्या कामाला लागली. अर्जुन, अर्णव आणि बाकीचा त्यांचा स्टाफ उद्या सगळेच साईडवर जाणार होते. मृणाललाही त्यांच्याबरोबर जायचं होतं. पण अर्जुन तिला बरोबर घेऊन जाणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून तिने अगोदरच कृष्णराव यांच्याकडून परवानगी मागून घेतली आणि उद्या ती अर्जुन बरोबर न जाता कृष्णराव यांच्याबरोबर तिकडे जाणार होती. याची अर्जुनला जराही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सगळा स्टाफ ऑफिसमध्ये पोहोचला. साईटवर जाण्यासाठी स्टाफसाठी एक बस केली होती. अर्जुन आणि अर्णव त्यांच्या गाडीने येणार होते. 2 तासाच्या प्रवासानंतर सगळा स्टाफ अर्जुन आणि अर्णव
साईटवर पोहोचले. जिथे प्रोजेक्ट सुरू होणार होता ती जागा खरंच खूप सुंदर होती. तिथे काहीच अंतरावर स्टाफसाठी काही टेंट वजा कॉटेज बांधण्यात आले होते. ते सगळ्यांना खूपच आवडले. सगळ्यांनी आपापलं सामान टेंटमध्ये ठेवलं आणि साईटवर निघाले. अर्जुन आणि अर्णवला तिकडे एक वेगळी रूम होती. अर्जुन आणि अर्णव दोघेही डायरेक्ट साईटवरच गेले होते. सगळ्या लोकांनी आपापल्या डिपार्टमेंटची जबाबदारी सांभाळली आणि कामाला लागले. अर्जुन आणि अर्णव त्यांना त्यात मदत करत होते. त्याच वेळी कृष्णराव यांची गाडी साईटवर पोहोचली. कृष्णराव यांची गाडी बघून अर्जुनला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण काल ते घरी काहीच बोलले नव्हते. कृष्णराव गाडीतून उतरले आणि त्यांच्याबरोबर मृणालही गाडीतून उतरली. हे बघून अर्जुनला थोडा रागच आला, पण त्यावेळी त्याने तो कंट्रोल केला. कृष्णराव आणि मृणाल अर्जुन उभा होता तिथे पोहोचले. स्वतःच्या सौंदर्यावर फिदा असलेली अर्जुन आज अर्जुनची रूप बघून त्याच्यावर भाळली होती. नेहमीच ब्लेझर मध्ये असणारा अर्जुन आज व्हाईट टी शर्ट मध्ये एकदम कातील दिसत होता. जिम करून कमावलेलं त्याचं शरीर त्या रंजनत्या उन्हात उठून दिसत होतं आणि त्यात त्याने आपल्या डोळ्यावर लावलेला गॉगल त्याच्या रुबाबदारपणात अजूनच भर घालत होता. आजोबा, तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही इथे येणार आहात. आपण एकत्रच आलो असतो ना, अर्जुन म्हणाला. हेच तर तुझ्यासाठी सरप्राईज होतं. मला यायचंच होतं. मृणालही हट्टा केला इथे येण्याचा. मग आम्ही दोघं बरोबरच आलो. कृष्णराव हसत म्हणाले. ओके, दोघे केबिनमध्ये बसा, आम्ही आलोच थोड्या वेळात, अर्जुन म्हणाला. नको, मी इथेच राहते ना तुझ्या बरोबर. अंकल जाऊन बसतील, मृणाल म्हणाले. हो हो अर्जुन, राहू दे तुझ्या बरोबर, मी बसतो केबिनमध्ये, असं म्हणून कृष्णराव निघून गेले. आजोबांवर या मृणालने काय जादू केली आहे काय माहीत, अर्णव अर्जुनच्या कानात म्हणाला. तेच कळत नाही. आजोबा हिची प्रत्येक गोष्ट का ऐकतात, अर्जुन म्हणाला. कारण त्यांना तिला आपली नात सून करून घ्यायची आहे, अर्णव हसत म्हणाला आणि हसत हसत तिथून निघून गेला. नात सून म्हणजे ही आणि मी? नो, इम्पॉसिबल, अर्जुन स्वतःशीच चिडत म्हणाला. पण मृणाल तर अजूनही अर्जुनला न्याहाळतच बिझी होती. कथेचा हा आजचा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.